कोणी विरोधात चिंचवली या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या बरोबर ती विकेट मिळाली आहे. गोलंदाज सज्ज होतोय. विकेट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेचलाय. फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्याच मिळतील. बॉल चाललाय डीपॅकॉट स्कोर लेग सीमा पार षटकार. मैदानावरती तुम्ही पाहता बॅटिंग करत असताना एक षटकार जरूर लगावला. सलामी जोडी मैदानावरती योगेशच्या साथीने आपण पाहिलं. संकेतला योगेश आऊट झालाय. सचिन आणि त्याच्या साथीनं संकेत ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. संकेतला या मॅचमध्ये चांगले संकेत द्यावे लागतील. खोदून काढलाय. हा देखील फटका चांगला आहे. लॉंगॉला क्षेत्ररक्षक उपस्थित एका टप्प्यावरती बॉल लढवण्याचा प्रयत्न करतोय. 2 धाबा एक पण्याचा प्रयत्न चालवला आणि अखेर या 2 धाबा देखील इथे मिळतील या शंकात नाहीये. धावफलक आता पुढे सरकत असताना 2 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. धावफलक पुढे सरकतोय. 8 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धमाकेदार सुरुवात करत असताना बॅटिंग करणारी टीम चिंचवली गौरव ठोंबरे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. षटक क्रमांक 1चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 1 ओव्हर पॉवर प्लेचा जरूर आपण पाहतोय. मागील सामना जिंकला टीम मांगरूळ संघानं. राकेश पाटीलच्या मांगरूळ संघानं भरपूर चांगली बॅटिंग केली. चला फर्स्ट एज बॉक्स घेऊन जायचंय कारण आय थिंक खेळाडूच्या हाताला दुखापत झाली आहे. नेक्स्ट मॅच श्री गणेश क्रिकेट संघ बानकिवली आणि त्यांच्या विरोधात त्रिशा 11 ब्राह्मण करवले. दोन्ही टीमची आपल्याला विनंती आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये आपण संपर्क साधा. कंपल्सरी आहे खरं तर ही महत्त्वाची सूचना ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा त्यामुळे असोसिएशनचे सर्व नियम लावण्यात येतील. नेक्स्ट मॅच श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली विरोधात त्रिशा 11 ब्राह्मण करवले. मिड इनिंगमध्ये टॉस करण्यासाठी येणं गरजेचं आहे अन्यथा पार्टीला समोर जावं लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. विकेट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचलाय. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न कॅच ड्रॉप. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच आम्ही नेहमी सांगत असतो. खेळाडूला थोडीशी दुखापत झाली आहे कारण भरपूर वेगाने तो पोहोचला आणि त्यानंतर चला पाण्याची मागणी केली जाते. पाणी घेऊन जा. भरपूर वेगाने पोहोचला जरूर परंतु जजमेंट त्याचं थोडंसं खराब राहिलं त्यामुळेच की काय चेहऱ्यावरती चेंडू आदळलाय. जरूर थोडीशी दुखापत त्याला देखील झाली आहे परंतु आपण ज्यावेळेस स्पर्धेला सुरुवात केली गणपती बाप्पाला आपण साकडं घातलं की ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू द्या. 2 धाबा ते देखील मिळतील. धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 10 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. कोणी फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. पुन्हा एकदा बॉल चाललाय. वारशी वार्तालाप करत असताना थेट खेळाडू कक्षामध्ये बॉल सीमा पार षटकार.
दत्ता पाटील साहेबांपर्यंत आपण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटकार ठोकलाय, धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती तुम्हाला पाहायला पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली होती असं वाटलं होतं. आता इथून मात्र दबाव वाढलाय टीमच्या इच्छावली संघावरती, परंतु काय फरक पडतोय कारण मैदानावरती सचिन दाखल झालाय आणि आता ज्या प्रकारे क्रिकेट विश्वामध्ये सचिन नाव आहे ना, आता त्याच नावाप्रमाणे बॅटिंग करतोय. तोडफोड बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालाय. धावफलक 16 याकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकला होता टीम खोडी संघानं. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि आमंत्रित केलं या मॅचमध्ये बॅटिंगसाठी टीम चिंचवली या संघाला देखील. 3 ओव्हर साठी आपण 15 मिनिटाचा अवधी इथे वापरतोय, त्यामुळे विनंती आहे आपण लवकरात लवकर 5 मिनिटामध्ये एक षटक आपण फेकायचं. अन्यथा जर षटक क्रमांक 4 ला इथे मात्र सुरुवात झाली आणि 16वा जर मिनिटं इथे मात्र संपन्न होते तर तुम्हाला एक खेळाडू 38 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे 3 षटकांसाठी फक्त आणि फक्त 15 मिनिटांचा अवधी याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. षटक क्रमांक 2 विवेक ठोंबरे आलेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. या मॅचमध्ये गोलंदाजी करण्यासाठी तो दाखल झालाय. समोर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल स्टॅकी गेटवरती संकेत. षटक क्रमांक 2 हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडला. भरदा वेगानं बॉल चालला रक्षकाच्या हातामध्ये. इष्ट्यांच्या मागे इष्ट्या उद्ध्वस्त केल्या असं वाटलं होतं की बॅटर पुढे सरकलाय, परंतु असं नाहीये. बॅटर संकेत या मॅचमध्ये पहिला बॉल डॉट आलाय. श्रीगणेश क्रिकेट संघ मानकिवली विरोधात त्रिशा 11 ब्राह्मण करवले. दोन टीमची कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी लवकरात लवकर संपर्क साधायचा. ज्यावेळेस पहिली इनिंग समाप्त होतीये त्यावेळेस मात्र आम्ही टॉस संपन्न करतो याची देखील आपण नोंद घ्यायची. त्यामुळे आपल्यास विनंती आहे आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. गुरदास विवेक राईटम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील टप्पा पडला. भरदा वेगानं बॉल चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. परफ्यूम डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळेल. सुगंध दरबळा असेल नाकापुढे, कारण टप्पा पडल्यानंतर अगदी नाकाच्या जवळून बॉल चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय विवेकला माहिती आहे. मागील मॅचमध्ये भरपूर चांगला सामना जिंकला मांगरूळ टीमनं. भरपूर साऱ्या घडामोडी या मैदानावरती पाहिल्यात. टीम कोणी संघाला देखील, कारण संघ लवकर दाखल झाला होता त्यामुळे मैदानाचा आढावा त्यांनी घेतलाय आणि आतापर्यंत आपटीबार टाकण्याचा प्रयत्न करतोय विवेक. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न होता. सलग तिसऱ्यांदा हा प्रयत्न आता फसलाय. यष्ट्यांच्या मागून क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक धावत पळत पोहोचला आणि आता संकेतला चांगलं संकेत दिलंय. या मॅच मध्ये इथून मात्र परतावा लागेल माघारी. बॅटर आउट. दाखल झालाय ना त्याचा संकट मोचक कामगिरी करतो नवीन बॅटर मैदानावरती देवराज. हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 विवेक. आप ट्रॅकर बॉल होता. यावेळेस देखील अडबा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकांना हा झेल टिपलाय. बॅटनं हलकसं चुंबन घेऊन बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक धक्का लागतो टीम चिंचवली संघाला सलगचा. हा दुसरा धक्का फलंदाज बाद. दोन्ही बॅटर आता मैदानावरती सचिन या नावाचे जरूर आपल्याला पाहायला मिळतात. कशा प्रकारची बॅटिंग करतील हे देखील पाहावं लागेल. गुरदास सज्ज होतोय.
या बॉलला देखील सलगचा 5वा डॉट बॉल. आता तुम्हाला पाहायला मिळेल काय गोलंदाजी करतोय. जर गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाही. या पहिल्या षटकाच्या अंती 5 चेंडूमध्ये आपण पाहिलं जवळजवळ 16 धावा वसूल केल्या होत्या, परंतु आता या षटकामध्ये सलग 5 चेंडू डॉट टाकत असताना पाण्यातून एखादा मासा जसा बाहेर काढावा आणि तो मासा जसा चाचपडतो तरफडतो ना, तसा आता नॉन स्ट्राईक एंडवरती सचिन देखील तरफडतोय, कारण त्याला स्ट्राईक हवी आहे या मॅचमध्ये, कारण त्याच्या बॅटमधून 16 धावा आल्यात. सलगचा 5वा डॉट बॉल आपल्याला पार मिळाला आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आतापर्यंत 5 चेंडू डॉट टाकलेत. मॅडम षटक होईल का या स्पर्धेतील पहिलं, हे देखील पाहावं लागेल. दोन ऑफिशियल पंच मैदानावरती दाखल झालेत. रमेशजी म्हात्रे साहेब मॅम फ्रॉम सागाव, त्यांच्या साथीने स्कोर लेग पंच रतन मांडेकर सर मॅम फ्रॉम पालेगाव, असे नामांकित पंच तुम्हाला जरूर पाहायला मिळतील या मॅचमध्ये. पंचाच्या माध्यमातून गुरुदास सज्ज होतं. विवेक ठोंबरे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल राईट मोड द विकेटनं. या वेळेला देखील सलगचा 6वा चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल डॉट येतोय. आपटी बार टाकण्याचा प्रयत्न. या स्पर्धेतील पहिलं मॅडम षटक तुम्हाला पाहायला मिळेल. जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. काय गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये विवेक ठोंबरेच्या माध्यमातून. सलगचा 6वा चेंडू त्याने डॉट टाकलाय आणि आतापर्यंत मी म्हणेल वाखण्याजोगी कामगिरी करत असताना. चला पाण्याची गरज हवी आहे का? चला गरज नाहीये, त्यामुळे आपण ड्रिंक्स ट्रॉली पाठवत नाही आहोत. सलग 2 षटकांचा खेळ संपत झालाय. धावफलक 16 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल असं वाटलं होतं ज्यावेळेस मात्र पहिल्या 16 धाबा आल्या असं वाटलं होतं. धावफलक भरपूर वेगाने आता पुढे सरकेल, परंतु मैदानावरती पुन्हा एकदा कमबॅक केलं या मॅचमध्ये टीम कोणी संघाच्या माध्यमातून. वेदिका 11 एलेक्स गावदेवी माता कोणी हा संघ मैदानावरती खेळतोय. त्यांच्या विरोधात गावदेवी चिंचवली या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगत असताना खरं तर रिया मंडप डेकोरेटर्स यांचं कौतुक करावं तितकं कमी. मॅम फ्रॉम जोबेली बदलापूर रोशनजी धुळे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे. जे या मंडप डेकोरेटर्सचे स्वतः मालक आहेत, त्यांचंही मनपूर्वक आम्ही स्वागत करू. षटक क्रमांक 3 साहिल आलेत गोलंदाजी मार्कवरती. साहिल ठोंबरे हा खेळाडू तुम्हाला पाहायला राऊंड द विकेट. चांगला फटका आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित. दरम्यान झेल स्वीकारायचा प्रयत्न फसला आणि अखेर एक सिंगल देखील येते. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 16 आकड्यावरती पूर्णपणे मी म्हणेन ग्रहण लागलं होतं बॅटिंग करणाऱ्या टीमला, परंतु आता 16 आकड्याचा मी म्हणेन भोपळा आता फुटलाय, कारण 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 6 चेंडू निर्धावाल्यानंतर अखेर 7व्या बॉलवरती एक सिंगल बॉल आली. धावफलक पुढे सरकतोय 17 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. गुरुदास सज्ज होतोय पुन्हा एकदा. विकेट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेचला, जरूर बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. ती खेळतीये. सचिन कुंभारकरच्या बॅटमधून षटकार जरूर आला. धावफलक वेगानं आता पुढे सरकत असताना 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजून एक ऑन साइडला फेकून दिलाय आणि आता सचिन कुंभारकर देखील सांगतोय, अरे लढता लढता पडलो तरी चालेल, त्याचा मला खंत नाही, कारण शांत बसायला मी काही चिंच
करत असताना 29 29 धाबा धाफलकावरती जोडले गेल्यात. 4 ओव्हरची बॅच. या बॅच मध्ये कमीत कमी 40 ते 45 धाबा इथून बनवावा लागतील. तिसरा देखील मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बॅटन बॅटच्या बद्द गोपणीसारखी बॅट फिरवली जरूर, परंतु भन्नाट वेग होता त्यामुळेच की काय डॉटबॉलची समाप्ती होत असताना अखेर मोकळे श्वास इथे मात्र सोडलाय. गुरुदास साहिलच्या माध्यमातून सुटकेचा मोकळा निश्वास त्याने सोडलाय, कारण 2 षटकार आल्यानंतर मी म्हणेन कमबॅक करण्याचा प्रयत्न साहिल ठोंबरेने केला या बॅच मध्ये. स्टाकीगिरवरती बॅटर तुम्हाला पार सचिन. फुल टॉस बॉल, त्याला देखील ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल, परंतु बॉल सीमा पार लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये येतोय. 4 ते आता गमावलंय साहिलनं, कारण त्याच्यावरती आक्रमण चढवलंय आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर जवळ 17 धाबा तो खर्च करतोय आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावफलक वेगाने पुढे सरकत असताना पहिल्या षटकामध्ये 16, या षटकामध्ये 17 आल्यात. धावफलक 33. या वेळेला देखील LBW फॉर दॅट बाद. शेवट गोड करण्याचा प्रयत्न होता सचिनचं, परंतु अखेर पंचांचं बोट आकाशाकडे आणि आता अजून एक धक्का लागेल टीम गावदेवी चिंचवली संघाला. बॅटर आउट. षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झालाय. धावफलक 33 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. चला विनंती आहे टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आणि त्यांच्या विरोधात ब्राह्मण करवले दोन्ही टीमची आपल्याला विनंती, आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे, त्यामुळे आपण वारंवार आम्हाला आपणास पुकार करतोय, आपण यायचं आहे, अधिकचा वेळ खर्च करू नका. षटक क्रमांक 4 गुरुदास ऋतिक पाटील आलेत, तर बॅटर नवीन तुम्हाला पार मिळतील तुषार पाटील. हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. दुविधा मनस्थितीमध्ये होते, इथे फटका मोठा खेचायचा की पूर्णपणे चुंडला हलक्या हाताने ढकलायचं, या साऱ्या गोष्टी जरूर पाहायला मिळाला, कारण गतीमध्ये परिवर्तन होतं, मिश्रण होतं. हलक्या हाताने इथे मात्र फिंगर रोल केले, बोट विखुरली, त्यामुळेच की काय आता दुविधा मनस्थितीमध्ये होते बॅटर, त्यामुळे इथे संपर्क नाहीये. बॅट अँड बॉलचा डॉट बॉल ची समाप्ती होत असताना गुरुदास सज्ज होते, पण आता ऋतिक पाटील राईट अँड द विकेट. चांगला फटका, क्षेत्ररक्षक उपस्थित, हाताला ब्रश करून बॉल मागे चाललाय. दरम्यान धाबा किती मिळतील पाहावा लागेल. 2 धाबा इथे एक पडल्या, बॅकअप चांगला जरूर पार मिळतोय. 2 धाबाचे 7 धावफलक 35. 35 आकड्यावरती तुम्हाला धावफलक पार मिळेल. या बॅच मध्ये कमीत कमी 40 धाबा बनवा लास्ट हव्या, कारण समोरचा संघ देखील एक ताकदीचा संघ आहे. जितकी चांगली गुरुदाची टीम कोणी संघाची तितकी चांगली बॅटिंग देखील तुम्हाला जरूर पार मिळेल या मॅच मध्ये. गुरुदास सज्ज होते, पुन्हा ऋतिक पाटील. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, स्कोर लेगला क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चेक 42. 42 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल 42 धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या. अजूनही
2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. ऋतिक इथे देखील फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये स्कोर ऐकला त्याच्या डोक्यावरनं, फिल्डर के मस्तक से दस्तक देती भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. ऋतिक वरती आक्रमण चढवला. इथे अजून एक फटका चांगला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये 12च्या बेगाने झपाट्याने पोहोचला जरूर, जजमेंट खराब, बॉल सीमा पार, एका टप्प्यावरती फरार, 4 धावा, चौकार. आयोजन कमिटी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवते. जर खेळपट्टीवरती दुसऱ्या डावाचा पहिला चेंडू जर आदळतोय तर जर संघ श्री गणेश माणकिवली इथे मात्र कॅप्टन दाखल झाला नाही तर आयोजन कमिटी तुमच्यावरती कठोर कारवाई करेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. कारण समोरच्या टीमचा कॅप्टन इथे दाखल झालाय, टीम सिद्धी ब्राह्मण करुल्याचा कॅप्टन इथे दाखल झालाय, त्यामुळे विनंती आहे टीम श्री गणेश माणकिवली आपण जर वेळेवरती पोहोचला नाही तर तुमच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. नेक्स्ट मॅचला डाबाला सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा जोडले जातील अनुजी बोरे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुल चव्हाण सर आणि त्याचदरम्यान सोनू बांगर सर. याच आपण पाहतो दुसरं सत्र इथे मात्र चालू होतो. आजच्या दिवसातील आपण पाहतो ही दुसरी मॅच आहे, सेकंड मॅच या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. एका बाजूला फाईट करत असताना टीम चिंचवली तर दुसऱ्या बाजूला टीम कोनी बी ही मॅच पाहायला मिळते. नाणेपैकी जिंकली होती टीम कोनी बी या संघाने आणि फिल्डिंगचा निर्णय इथे मात्र जरूर गेला होता आणि आमंत्रित केलं होतं बॅटिंगसाठी चिंचवली संघाला, परंतु बॅटिंगचा जर विचार केला तब्बल 52 धावा त्यांच्या टीमच्या बॅटमधून आल्या आणि तब्बल 53 धावांचं लक्ष आव्हान इथे मात्र आपल्या समोर उभं केलंय. सलामीवीर जोडी यावेळेस ओपनिंग पेअर मैदानाची आतमध्ये एंटर होतोय. रोहित आणि राकेश ही जोडी मैदानाची आतमध्ये आणि बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला ओव्हर नंबर 1 राजेश राकेश आणि रोहित R3 आपल्याला जरूर पेअर पाहायला मिळतोय. चला बघा स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बघत 15 मिनिटाचा अवधी आहे, याची नोंद घ्या 3 षटक टाकण्यासाठी. येस मॅच ऑन. 53 धावांचं आव्हान इथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतो. येणारे 24 बॉल आणि 53 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये
जरूर पाहायला मिळेल. गेम ऑन ग्रीन सिग्नल आला अंपायरच्या माध्यमातून देखील. बॉलिंग ट्रॅकवरती राजेश पाटील आणि स्ट्राईक एंडला बाटर राकेश माळे आणि नॉन स्ट्राईक एंडला रोहित ठोंबरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल सेकंड इनिंग मधील मोरतियाळ. राईट अमाउंट ऑफ विकेट. हाफ ट्रॅकर बॉल होता. चांगली गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते. ज्या प्रकारे आपण जर पाहिलं ना, पहिल्या 3 षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती टीम. पहिल्या 2 षटकामध्ये लाजवाब गोलंदाजी केली होती टीम कोणी बी या संघाने. चेक बघा, टीम श्रीगणेश मानकिवली संघ आपणास 2 धाबांची पेनल्टी आता लावण्यात आली आहे. जर अधिकचा उशीर कराल तर अजूनही पेनल्टीमध्ये वाढ होईल याची आपण नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. आपण देखील आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आल्यात. लाजवाब कामगिरी करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती राजेश पाटील आपण पाहतोय नावाप्रमाणे आपली छाप सोडत असताना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. राजेश पाटील राईट आर्म राउंड द विकेट. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा लाईन अँड टेन सुरेख पाहायला मिळते. टप्पा देखील चांगला पाहायला मिळतोय, कारण की सातत्याने आपण पाहतो टप्पा फार महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. आणि आता देखील अगदी टप्प्यावरती बॉलिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये राजेश पाटील आपण पाहतोय लाजवाब. स्ट्राईकला बाटर आपण पाहतो राकेश माळी. पूर्णपणे कमबॅक पलटवार करावं लागेल टीम बॅटिंग करत असताना कोणी बी या संघाला, कारण की तब्बल 53 धावांचं आव्हान इथे मात्र उभं करण्यात आलंय. एक बिग फायटिंग टोटल आहे. चांगला स्कोर ऑफ केला. ऑन साइडला फिल्डर नाही आहेत. पूर्णपणे लॉंग ऑन क्लिअर करत असताना 1 बाउन्स सीमा पार आलेला हा चौकार. 4. होता ना, आता तशीच गोलंदाजी करत असताना राजेश पाटील आपण पाहतोय. पुन्हा एकदा यावेळेस ऑन साइडला फिल्डर आलेत. क्या बात आहे. इथे चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. ही कॅच ड्रॉप झाली आहे का मॅच ड्रॉप झाली आहे हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार. क्या बात आहे. आता मात्र समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतोय. चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये सिंगल शेवटच्या बॉलवरती जरूर आली आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं समाप्त झालं आणि 5 धावा फलकावरती. आमच्या समोर आपण पाहतोय खेळताना राहुल चव्हाण सर, बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहतोय समालोचन समितीचे उपाध्यक्ष आहेत आणि आज खेळताना कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समोर जॉईन आहे. आज ही जोडी जरूर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गुरु शिष्यांची जोडी आहे. आज दिवस पहिला आणि या पहिल्या दिवसामध्ये जरूर एक चांगलं मॅचेस, एक चांगली स्पर्धा, संपूर्ण सध्याच्या घडीला चर्चेत असलेली ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. चला स्पीडअप करा. बघा टायमर ऑन आहे. चला स्पीडअप करा. चिंचवली संघ वेळ घेऊ नका. बॉलिंग ट्रॅक वरती विकास पाटील. ओव्हर नंबर 2 पहिला बॉल. यावेळेस देखील टप्पा सुरेख पाहायला मिळतो लाजवाब, परंतु लाईन करा. अंपायर सिग्नल वाईड बॉल. सुरुवात यावेळेस अतिरिक्त धावेच्या मदतीने केली आणि धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 6 या धावसंख्येवरती. समीकरण जर पाहिलं तर 53 धावांचं लक्ष आहे आणि 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हेच खरं तर पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं होतं ज्यावेळेस गोलंदाजी करत होता गोलंदाज
विवेकला आपण पाहिलं ज्याने 6 चेंडू निर्धाव फेकले होते, परंतु दर देखील धावफलक 3 ओव्हरमध्ये जबरजबर म्हणावं लागेल 52 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि आता 53 धाबांचं टार्गेट चेस करायचं. याच अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त 5 धाबा खर्च केल्या. गोलंदाज राजेश पाटीलच्या माध्यमातून सज्ज होते, पण आता गोलंदाज या आपल्याला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅटवरती नाहीये, बॉल चाला बट विकेटला सिंगर एक पडली, क्षेत्ररक्षक पंबत झाले, 2 धाबा एक पडायचा प्रयत्न केला, परंतु आता इथून 2 धाबा मिळतील. धावफलक 2 धाब्याच्या साथीला पुढे सरकत असताना 8 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सिंगल डबलला प्राधान्य दिले जात आहे या मॅच मध्ये, परंतु आता इथून सिंगल डबलने काम चालणार नाहीये, कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा या मॅच मध्ये. तर इथून आता मोठे फटके मारावे लागतील. बाईकने इथून मात्र प्रवास करून जमणार नाहीये, हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल. गतीमध्ये परिवर्तन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, मिश्र पाहायला मिळतोय. चेंज ऑफ द पेस, बोट विकोरली, फिंगर रोल केली, पाहिले होतं पंचाकडे. अशा नजरेने हा चेंडू वाईट आहे का, परंतु पंच सांगतात डॉट बॉल. टप्पा पडल्यानंतर जणू काही हरकत करून बॉल निघून चालाय रक्षकाच्या हातामध्ये. काय वाटतं अनुज सर, या मॅच मध्ये खरं तर ज्यावेळेस सुरुवात झाली आपण पाहिलं षटक क्रमांक 1 मध्ये फक्त 5 धाबा आल्या. इथे फुलटॉस होता, ऑन साईडला घेतलाय, बराच काळ शांत जरूर होता, परंतु आता अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार येतो. चांगलं टीमवर्क, पूर्णपणे कॅमेरा वन देखील आपण पाहतोय, पूर्णपणे कॅमेरामॅन देखील सज्ज आहेत. एक चांगली कामगिरी त्यांच्या वतीने देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून येस फेअर डिलिव्हरी पूर्णपणे यावेळेस गुरुदास सज्ज होता. इथे देखील फटका चांगला आहे, पुन्हा एकदा पाहिलं होतं पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्र मोकळे, त्याच दिशेला फटका घेतल्याचा प्रयत्न फसला होता जरूर. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचला, परंतु 2 धाबा इथे मिळतील. षटक क्रमांक आपण पाहतो यावेळेस दुसऱ्या प्रगतीपथावरती शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहेत. 16 धावा धावफलकावरती, 16 ऑन बोर्ड. विचार केला तर चांगली बॅटिंग, थोडंसं बॅलन्स सामना अजूनही सांगता येणार नाही कोणाच्या बाजूनी मॅच चुकलेली आहे, कारण की बॅटिंग चांगली होतं. त्यावेळेस देखील आफ्टर क्रॅक बॉल होता. सर डीजी मास्टर आपण माईकची अनुज सर आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये देखील 16 धाबा वसूल केले होता बॅटिंग करणाऱ्या टीम चिंचवलीने, परंतु तदनंतर सलग 6 चेंडू डॉट आले होते आणि तदनंतर पुन्हा एकदा तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये का बॅटिंग केली होती टीम चिंचवलीच्या खेळाडूंना. परंतु या मॅचमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर दोन्ही संघ मैदानावरती प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. टीम श्री गणेश पानकिवरीचे कॅप्टन प्रशांत भोईर इथे मात्र जोडले गेलेत. वेलकम, स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावं आपण मुख्य व्यासपीठावरती. मी दत्ता शेठ पाटील साहेब यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. नीरज भोईर यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम. 2 धाबाची पार्टी ऑलरेडी लागलेली आहे टीम मानकिवलीला, याची देखील आपण दक्षता घ्यायची. पवन गायकर जे काकोळेचे आहेत ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बारा चेंडू आणि 37 धाबाची गरज या मॅच मध्ये. दत्ता पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. मॅच ऑन आहे त्यामुळे आपण बाईट घेणार नाही आहोत. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचला होता, स्वतः गोरदाच आपण पाहिला इथे मात्र पोहोचला जरूर, परंतु एक सिंगल माहिती आहे. टॉस संपन्न झालाय, टॉस जिंकलाय टीम ब्राह्मण करवले. या संघाला निर्णय कळपायचा. कॅप्टन सोनू भांकर सर त्यांचा निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. 12 चेंडूमध्ये 37 धाबाची गरज होती. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 36 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. इथून चांगली बॅटिंग करावं लागेल.
11 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल आलेत. विशाल कुंभारकर हा खेळाडू तुम्हाला हैदराबादी बाल बेल गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. राईट ओव्हर द विकेट. या आपल्याला देखील भन्नाट वेग तेज थरार गोलंदाजी तुम्हाला बाल मिळते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅटर आउट. धक्का अजून एक लागेल टीम कोणी संघाला. धावचीच्या स्वरूपात बॅटरला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. काय वाटतं अनुज सर, ज्या प्रकारे सुरुवात झाली होती पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तब्बल 6 चेंडू निर्धाव जरूर आले, परंतु तरी देखील बाबा धाबा तिथे जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये देखील तसंच चित्र आपण पाहिलं. कारण ज्यावेळेस बॅटिंग करत होता टीम चिंचवली संघ त्यावेळेस देखील 12 चेंडूमध्ये त्यांनी उभारल्या होत्या धाबा 16 आणि ते देखील आपण पाहिलं खरं तर कोणी संघ बॅटिंग करत होता त्यावेळेस देखील 12 चेंडूमध्ये 16 धाबा उभारल्या होत्या. परंतु आता 12 चेंडूमध्ये 37 धाबाची गरज असताना पहिले 2 बॉल राहिलेत गोलंदाजी करणाऱ्या टीम चिंचवलीच्या नावावरती. नक्कीच राहुलचं जर पाहिलं तर एक चांगली मॅच आहे आणि आपल्यासमोर जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना कोणी बी या संघ छोट्या संघाने एक नावाजलेला संघ इन ऍक्शन मध्ये बॅटिंग करतोय आणि ती क्षमता त्या टीम मध्ये जरूर आहे कमबॅक करण्याची, पलटवार करण्याची. बॉल तयार, नेक्स्ट बॉल. यावेळेस कोलवटप्पाचा बॉल, यॉर्करलेनचा बॉल पाहायला मिळतोय. क्या बात आहे. राहुलचं जर पाहिलं तर टप्पे सुरेख आपल्याला पाहायला मिळते या इनिंग मध्ये आणि एक चांगली बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळते टीम चिंचोली संघाच्या वतीनं. नाही गरज आहे कारण दोन्ही संघ ताकदीने उतरलेत. मी मगाशी उल्लेख केला होता श्री मलंगड या असोसिएशनच्या माध्यमातून दोन्ही संघ खेळत असतात आणि आज देखील आपण पाहतोय मैदानावरती दोन्ही टीमचा खेळ आपल्याला जरूर चांगला पाहायला मिळतोय. 9 बॉलचा खेळ शिल्लक, 36 धाबाची गरज आहे. एक डॉट बॉल. इथून मात्र दबाव वाढवेल टीम कोणी संघासाठी. इथे मात्र डबा बॅटने घेतलाय. बॉल चालला स्कोअर लेगला. डीप मध्ये खेळाडू पोहोचतील. 2-2 क्षेत्ररक्षक पाठबोरे बॉलला तो फेक करतायत. 2 धाव एक पड्या, तिसरीचा प्रयत्न करतायत. 3 धाव, तिसरी धाव एक पड्याचा प्रयत्न येते मात्र तुम्हाला जरूर पार पाहिल. चौथीचा प्रयत्न बॅटर करत होते, नकार दिलाय. 3 धाबा इथे माला लेगबायच्या स्वरूपात पंच इशारा करतायत आणि त्यामुळेच की काय आता धावफलक देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात पुढे सरकेल. धावफलकावरती धाबा तुम्हाला जरूर पार मिळतील. 20 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये 8 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जिंकण्या करतात 33 धाबाची गरज आहे. नक्कीच 33 रन्स टू विन फ्रॉम 8 बॉल हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. हे समीकरण आपल्या समोर पाहायला मिळतोय. सोपं नाहीये परंतु आपण जर पाहिलं तर इथे मात्र मेहनत करावी लागेल दोन्ही टीमच्या मध्ये. पराकाष्ठा करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमला. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज विशाल, स्ट्रायकिंगला पाटर राकेश. यावेळेस ऑन साईडला टर्न केला. विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो अलॉंग विथ कार्पेट. टिप मधून फिल्डर आले. स्क्वेअर लेगची टिप मधून फिल्डर होते परंतु विकेट रिजन मधून हा फिल्डर आपण पाहतो बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा जरूर पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 22 या धावसंख्येवरती. समीकरण आता पाहतोय येणारे 7 बॉल आणि जिंकण्याकरता अजूनही या मॅच मध्ये 31 धाबाची गरज आहे. 7-31 समीकरण जरूर तुम्हाला पार मिळेल. धावफलक वेगानं आता पुढे सरकतो जरूर. या मॅच मध्ये कमबॅक करायचा प्रयत्न केलाय टीम चिंचवली या संघानं. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला मिळवलाय. बॉल चालला डीप मध्ये बिडॉनला क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक सिंगल एक पडली. दुसरीचा प्रयत्न तुम्हाला पार मिळेल. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने आता बॉलला अडवलाय जरूर परंतु 2 धाबा देखील मिळतील आणि धावफलक पुढे सरकत असताना 6 चेंडू 29 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. 6 मध्ये 29 बनतील का हा प्रश्न आता उभा आहे या मॅच मध्ये अनुज सर. नक्कीच तसं जर पाहिलं तर आदरणीय दीपकजी मालुसरे साहेबांचे इथे आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. याच दरम्यान आपण पाहतो सन्मान्य आदरणीय राहुलभाई पाटील यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान व्हायचं आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. सर्व आज आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर उपस्थित VIP टॅक्सवर बरेचसे पाहुण्याची मांदी जरूर पाहायला मिळणार आहे. हे सर्व स्पीडअप करा, मॅचच्या दिशेने आपण जातोय. पुन्हा एकदा एक चांगली मॅच आपल्या समोर आहे. आता आपण पाहतो येणारे 6 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये टीम कोणी बी या संघाला. बॉलिंग ट्रॅकवरती धीरज पाटील, पूर्णपणे विश्वास दाखवावा लागेल यावेळेस टीमला धीरज पाटीलच्या खांद्यावरती. पहिला बॉल ओव्हर नंबर 4, हाफ टॅकर बॉल होता, यावेळेस पाहावं लागेल अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. भरपूर बाउन्स, अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला आणि व्हाईट बॉलने इथे मात्र सुरुवात केली. समीकरणमध्ये चेंज आहे. येणारे 6 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. मेहनत पराकाष्ठा करावी लागेल दोन्ही टीमला मैदानाच्या आतमध्ये जर सामना जिंकायचा असेल तर. परंतु कोणाच्या बाजूनी हा सामना झुकेल ते देखील पाहणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल ऑन साइडला टर्न करायचं होतं अलॉंग विथ द कार्पेट. आपण पाहतो मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि बघता या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावीच्या मदतीने धावफलक जण पोहोचेल 27 अंकेवरती. येणारे 5 बॉल आणि आता मात्र गरज असेल 26 धाव्यांची टीम कोणी बी या संघाला. काय घडेल या मॅच मध्ये प्रश्नचिन्ह निर्माण आहे. बॉलिंग ट्रॅक वरती धीरज पाटील, द स्ट्राइक एंडला बॅटर भूषण. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल होता, क्या बात है. यावेळेस बॉलला पाठवलाय सीमा पार, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा. या अंपायर सिग्नल नो साठी चेक केलं जाईल. नक्कीच थर्ड अंपायरच्या भूमिकेत सर उपस्थित आहेत. नक्की चेक केलं जाईल बिमर साठी. समीकरणमध्ये बदलाव. आता मात्र येणारे 4 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. मॅच मध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट येतोय. येणारे 5 बॉल आणि 4 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल बॉल ऑफ द यार. पुन्हा एकदा यावेळेस चेक केला जाईल. यस लाईन खराब पाहायला मिळते. समीकरण मध्ये बदलाव. अगदी यावेळेस पाहिल्यानंतर सरड्यासारखी रंग बदलणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 9 runs to win from 4 ball. येणारे 4 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. हाय व्होल्टेज सामना, रंगतदार मॅच आपल्या समोर आहे. आजच्या दिवसातील आपण जर पाहिला तरी चांगली मॅच आपल्या समोर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय देविदासजी पाटील साहेब यांचे ते शुभागमन झाले संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. बाईकच्या स्वरूपात एक धाव आली आणि आता मात्र येणारे 3 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 3 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकावे लागतील बॅटरला. या हाफ ट्रॅकर बॉल मिस केलाय अनसक्सेसफुल ठरत असताना आणि विकेटचं सॅक्रिफाईस होत असताना मैदानाच्या आतमध्ये. परंतु एका बाजूला मित्रमंडळी यावेळेस मॅच झुकली आहे. काय स्क्वेअर लेगच्या दिशेने सोने पे सुहागा. मैदानाच्या आतमध्ये आता संधी आली आहे टीम या संघासाठी. लक फॅक्टर ऑन झालाय. समीर पाटील याच दरम्यान आपण पाहतोय चिखलोली टीमचे मनीषजी साळुंके यांच्या वतीने देखील संपूर्ण
चिंचोली टीम साठी भरपूर सारे शुभेच्छा आल्यात. इनाक्षमध्ये तो संघ खेळतोय. युट्यूबच्या माध्यमातून ते देखील स्पर्धा एन्जॉय करतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वैभव पवार भरपूर मेहनत त्यांची देखील आहे या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील कौतुक करत तितकं कमी आहे. 42 धावा धावफलकावरती आहेत. 42 ऑन बोर्ड. याच दरम्यान आपण पाहतोय सुस्वागतम 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 सन्मान्य आदरणीय भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्मान्य आदरणीय अनेकीच भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अर्थातच सन्मान्य आदरणीय सहजेराव माहुरकर साहेबांचे इथे आगमन झालं. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इस मैदानावरती घडले का? एक मिनिट डीजे मास्टर. किती धावा? 9+4 टोटल 5 धावा मिळतील. फ्री हिटचा बॉल देखील आहे. याच दरम्यान आपण पाहतोय निकेश भोईर यांच्या वतीने देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. 2 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. येस बघा हिट आपण पाहतोय खऱ्या अर्थानं फिल्डिंग चेंज केली त्यामुळे हे 9 बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. अंपायर्स चांगले अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. अंपायर देखील सांगत असताना हे स्विमर होता. नक्कीच आपण पाहतोय यावेळेस 9 आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. ओके माफ करा मिमरचा 9 होता त्यामुळे आपण पाहतोय पुन्हा एकदा फ्री हिट ऑन असेल. कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिट पूर्णपणे संधी असेल बाटरकडे. स्ट्राईक हिटला बाटर आपण पाहतोय समीर. यावेळेस आपण पाहतोय येणारे 2 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. टीम कोणी बी या संघासाठी जरूर पाहायला मिळते. पराकाष्ठा कराव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. मेहनत करावी लागेल दोन्ही टीमला. काय मॅच आहे. मॅच रंगत असताना येणारे 2 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 2 चौकार जर आले तर निकेश भोईर यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे बाटर समीर साठी. क्या बात आहे. कॅश प्राइज ऑन. 2 बॉल 8 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. कोण बनेल या मॅचचा सिकंदर, कोण ठरेल या मॅचचा बाजीगर ते देखील पाहणं फार गरजेचं आहे. प्रश्नचिन्ह निर्माण आहे. 2 बॉल 8 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. काटे की टक्कर, काटा किर अशी मॅच मैदानावरती जरूर पाहायला मिळते. भूषण आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पंचेचाळीस धावा फलकावरती आहेत. 45 येणारे 2 बॉल 8 धावांची आवश्यकता. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वरती. संकेत स्ट्राईक एंडला बाटर भूषण. 2 बॉल 8 हाफ ट्रॅकर बॉल. पुन्हा एकदा इथे मात्र फ्री हिटचा बॉल होता. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय? कहाणीमध्ये ट्विस्ट. त्याला देखील माहिती नव्हतं यावेळेस फ्री हिटचा बॉल होता आणि चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. धक्का लागत असताना टीम कोणी बी या संघाला फलंदाज बाद. फ्रीडचा बॉल होता. थोडीशी चूक झाली मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो दोन्ही बॅटरच्या वतीनं. आणि आता मात्र शेवटचा 1 बॉल आहे. एक बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 1 बॉल 7 धावांची आवश्यकता. माफ करा चुकीची दुरुस्ती. 1 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. टीम
कोणी बी या संघाला कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 7 धाब्यांची आवश्यकता आहे. चमत्कार घडेल का या मॅच मध्ये ते देखील पाहणं गरजेचं आहे. एक एक्स्ट्रा जर बॉल आला ना तर इथे मात्र कहाणीमध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये ट्विस्ट होणार आहे. 1 बॉल आणि 7 धाब्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बघा टायमर ऑन आहे, भरपूर वेळ तुम्ही घेता टीम. चला चिंचवली टीम वेळ घेऊ नका. 1 बॉल 7 धाब्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल या मॅच मध्ये, कोण जिंकेल आणि कोण जाईल यावेळी स्पर्धेच्या प्रवासावरती. 1 बॉल 7 धाब्यांची आवश्यकता आहे. पराकाष्ठा कराव्या लागतील. कमबॅक पलटवार होईल का टीम खोनी बीचा. बॉल तयार. 1 बॉल 7 धावा. यावेळी स्टॉप करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, परंतु इथे मात्र सामना जिंकलाय टीम चिंचवली या संघानं. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टीम खोनी बी, चांगला खेळ तुमचा देखील राहिला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच थँक्यू सो मच. तर आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती वळणार आहोत. काही शुभ सन्मान केले जाईल. ज्यांचं आत्ताच नुकतंच या ठिकाणी स्पर्धेमध्ये आगमन झालंय ते आमचे भाजपाचे अंबरनाथ शहर अध्यक्ष सन्माननीय सर्जेराव माहुरकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. त्यांचा शुभ सन्मान देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आमच्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय आतिशदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय बोनोलीचे देखील उपस्थित जांभिवलीचे आणि त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत सन्मान या ठिकाणी केले जातील. कारण आपण पाहतोय आपल्या महाराष्ट्राची परंपरा अतिथी देवो पाहुण्यांचा आदर सत्कार करा आणि ती महत्वाची बाब या स्पर्धेच्या वतीनं जोपासली जाते आणि मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. हॅलो चेक. तर या ठिकाणी सर्जेराव माहुरकर साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय.